हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तर मला मंदिरात जायचं होतं, त्यासाठी मी इकडं फुलं घ्यायसाठी आली आहे. तर बघू शकता छान असं फुलाचं झाड आहे. तर मला आज मंदिरात जायला उशीर झाला, तर सूर्य पण आला होता लवकर. मग मंदिरात आल्यानंतर माझ्या देविकाने घंटी वाजवली आणि इकडं मी धोत्राचं फूल घ्यायला आले, कारण ते महादेवाला खूप प्रिय आहे. इकडं मग आतमध्ये मी पूजा करायला घेतली, तर तिथं बनाना होता. तर माझ्या देविकाला खायचा होता, मी त्याला बनाना दिला तिथून. मग मी इकडं पूजा करायला घेतली. पूजा केली आम्ही. माझ्या देविकाने पण पाणी घातलं महादेवांना. घरी आल्यावर मी गवारची शेंगाची भाजी बनवली. ती माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती तुम्ही बघू शकता. मग मी इकडं तांदूळ भिजू घातलेले होते इडलीसाठी, पण मी इडली नाही बनवली. तर म्हटलं ते तांदळाचं काय करावं, तर त्यासाठी मी मिक्सरमधून बारीक तांदूळ काढून घेतले पाणी टाकून छान. तर म्हणलं बघूया काय होत होतं. तर मग मी काढलं. तर इकडं मग पातेलं ठेवलं. पातेल्यात 5 कप मी पाणी टाकलं मोजून, कारण जास्तही होऊ नये आणि कमी पण पडू नये त्यासाठी. इकडं थोडंसं तेल टाकलं आतमध्ये आणि झाकून ठेवलं. थोडंसं गरम पाणी झाल्यानंतर त्याच्यात तेल टाकलं आणि जिरे टाकले, कारण त्यांनी छान अशी चव येते तिळाने आणि जिऱ्याने. इकडं आपण मिक्सरमधून बॅटर काढलं होतं, ते छान मिक्स करून घेतलं आणि इकडं पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि छान अशी उकळी येऊ दिली. उकळी आल्यानंतर छान मिक्स करून घेतलं आणि आपण जे तांदळाचं पीठ बारीक करून काढलं होतं ते पण छान त्याच्यात मिक्स करून घ्यायचं. जर लवकर मिक्स करून घ्यायचं, तर नाही तर त्याच्यात गाठी होत्यात. अगोदर मला चमच्यानेच मिक्स करायचं होतं, पण मला चमचा काही लवकर सापडत नव्हता, म्हणून मला जे दिसले मी त्याने मिक्स करून घेतलं. तर मला जास्त काही जमत नव्हतं, तर त्यासाठी मग मी थोडंसं त्याने मिक्स केलं आणि नंतर चमचा घेतला, कारण चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करता येतं आणि एखादी गाठ जरी झाली असली तर ती आपल्याला फोडता येते. तर मी पहिल्यांदाच काहीतरी करून बघते, म्हणलं तांदूळ फेकून देण्यापेक्षा चला काहीतरी बनवून बघूया. तर मी ट्राय केलं. तर मग छान असं सगळं मिक्स करून चमच्यानी पण, आणि छान वास पण येऊ लागला जिऱ्यांचा आणि पांढऱ्या तिळांचा. नंतर एक वाफ दिली आणि परत मिक्स केलं, कारण आपल्याला सतत ते सारखं मिक्स करावं लागणार आहे, नाहीतर मग बुडाला लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मी 5 मिनटं झाकून ठेवून परत एक वाफ दिली आणि परत मिक्स करून घेतलं. असं 2-3 वेळा केलं. तर इकडं आपलं छान असं शिजलं का नाही ते बघायचं होतं. तर मी एक थंड पाणी घेतलं आणि हाताला छोटासा गोळा करून घेतला. जर आपल्या हाताला चिटकलं नाही तर छान शिजलं असं समजून जायचं, आणि चिटकलं तर मग अजून थोडंसं शिजवायचं. तर इकडं मग मी मेन कापड घेतलं, छान स्वच्छ धुवून, आणि घरातच करत होते फॅन खाली. तर बघू शकता. तर अशा प्रकारे मी चकल्या केल्या. तर इकडं माझ्या मुली पण मदत करू लागल्या. त्या मला बोलत होत्या, मम्मी तू ही जिलेबी बनवते का म्हणून, कारण त्यांना जिलेबी खूप आवडते ना. तर मी म्हटलं नाही, जिलेबी नाही म्हणलं बाळा, छान असं मी चकल्या बनवते. नंतर मला म्हणत होत्या त्या आताच खायच्या. मी म्हटलं थांब, तुला नंतर फ्राय करून देते. तर बघू इथं खुशी बसली होती, कारण तिला वाटत होतं मम्मी लगेच मला देईन म्हणून, पण तिला काय माहिती हे सुकल्यानंतर फ्राय करून खाता येईल म्हणून. लगेच मी इकडं देविका पण आली तिच्यासोबत, तिला पण तसंच वाटलं. मग त्यांना मी म्हणलं थोडं थांबा म्हणलं, नंतर तुम्हाला मी बनवून देईल. तर मग मी अशा प्रकारे लवकर चकल्या बनवून घेतल्या आणि थोडं म्हणजे अर्धा 1 तास फॅनच्या हवेखाली ठेवल्या आणि नंतर मग मी खाली घेऊन आले उन्हात ठेवण्यासाठी. तर छान प्रकारे मी त्याला 3 दिवस सुकवल्या. तर बघू शकता आपल्या चकल्या छान झालेल्या आहे. तर इकडे मी फ्राय करायला घेतल्या होत्या, तर तुमच्यासोबत शेअर करते. तर बघू शकता तुम्ही छान अशा आपल्या फुगलेल्या आहे चकल्या. तर रेडी आहे आपली चकली. तर मी ट्रायलसाठी हे थोडंसं करून बघितलं आणि मी अजून खूप सारे बनवणार आहे, कारण माझ्या मुलीला खूप आवडतात. बघू शकता ते कशा आवडीने खात आहेत. तर मग इकडे मला पालकाची भाजी बनवायची होती, तर मी तुमच्यासोबत माझी रेसिपी शेअर करत आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. तर पालक छान स्वच्छ धुवून घेतला आणि बारीक कट करून घेतला. अशा प्रकारे कधी पण आपल्याला पालक कट करायच्या अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण त्याच्यातलं सगळं जीवनसत्व निघून जातं. त्यामुळं मग मी इकडं थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतली. मी नेहमी तुरीच्या डाळीसोबतच पालकाची भाजी करते, पण मी ह्यावेळेस तुरीची डाळ न घेता हरभऱ्याची डाळ घेते. इकडं 1 टमाटर घेतलं बारीक कट करून, म्हणजे अर्धाच घेतलं, आणि कुकरमध्ये पाणी टाकलं आणि स्वच्छ धुतलेली डाळ टाकली हरभऱ्याची, कारण हरभऱ्याच्या डाळीने छान चव येते. इकडं
मिरच्या घेतल्या 4 बारीक कट करून, एका मिरचीचे 2 तुकडे केले आणि लगेच पालक टाकली, बारीक कापलेल्या मिरच्या टाकून दिल्या, टमाटर पण टाकलं कारण टमाट्याने छान अशी आंबटपणा चव येते आणि शेंगदाणे टाकायचे. कधी पण शेंगदाणे टाकले ना छान असं चव येते. मला उकडलेले शेंगदाणे आवडतात त्यामुळे मी शेंगदाणे टाकले आणि चवीनुसार मीठ टाकलं. ते सगळं मिक्स करून घेतलं कारण मीठ मग वरतीच राहिलं असतं आणि भाजी खरड झाली असती. लगेच मिक्स करून घेतल्यानंतर तो पण लावलं आणि 3 शिट्या छान होऊ दिल्या. इकडं तोपर्यंत लसूण घेतला, मिरच्या पण घेतल्या, कोथिंबीर घेतली आणि आपली टमाट्याची एक छोटीशी फोड राहिली होती ती पण घेतली आणि बारीक मिक्स करून घेतलं, कुटून घेतलं छान प्रकारे. भाजी शिजली होती त्यामध्ये मी बेसन पीठ टाकलं 2 चमचे आणि मिक्स करून घेतलं. म्हणजे मी पाण्यातच मिक्स करून घेतलं, त्याच्यातलं बाकीचं पाणी काढलं थोडंसं ठेवलं होतं. पाण्यात टाकल्यामुळं त्याच्यात गाठी होणार नव्हत्या आणि मग नंतर सगळी भाजी मिक्स करून घेतली. इकडं फोडणीची तयारी केली, तेल टाकलं, मोहरी टाकली, जिरे टाकले, आपण लसूण ते मिरची टमाटर लसूण कुटलेली होती ते टाकून दिलं, धने पावडर हळद पावडर टाकलं आणि भाजी शिजलेली ती टाकली, छान अशी मिक्स करून घेतली आणि आपण भाजीतलं पाणी काढलं होतं ते टाकून दिलं. तर छान अशी उकळी आली होती, छान अशी आपली भाजी रेडी आहे. मग मला दुकानात जायचं होतं, माझे मिस्टर ऑफिसला चालले होते, म्हणलं आम्हाला दुकानात सोडा. तर आम्ही दुकानात आलो, तिथं खुशीला आणि ते चॉकलेट घेतले, मग आम्ही घरी आलो. तर माझा व्हिडिओ संपतो, कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.